सत्ताधारी महायुतीच्या राजकारणावर बोचरी टीका केली आहे। खरं तर अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढली होती, पण आता राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांनाच टार्गेट केलंय। तसंच मराठीचा मुद्दा सुद्धा पुढे केलेला आहे। आपल्याकडे जे लाचार झालेले मिंदे झालेले त्याचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। तुमच्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत। त्यांनी पुन्हा एकदा मराठीचा नारा दिलाय, तसंच सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या शिबिरात राज ठाकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली। राज्य केलेली माणसं राज्य करतात, फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मार बसवला गेला। तसंच कोणीतरी येऊन सतर्कतेचा इशारा सरकारसारखं होत नसतं। ज्यावेळेला स्वाभिमान मरतो ना, तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रयत्न। सहकारावर बोलताना त्यांनी राज्यातील महायुतीच्या राजकारणावरही कोटी केली। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या। त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं, ती सरकार चळवळ नाही। गेल्या 1.5 वर्षात राज्यातील राजकीय समीकरण बदललंय। आधी शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे महायुतीला बळ मिळालंय। या बदललेल्या राजकीय समीकरणावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली। लाचार झालेले, मिंदे झालेले, पैशाने वेडे झालेले, त्यांना सत्व कळत नाही, त्याला पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले। घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहेत? एकीकडे राज ठाकरेंनी महायुतीवर टीकास्त्र डागलंय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंनाच उलट सवाल केलाय। किती सहकारी संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत? महाविकास आघाडीच्या सत्तेत राज ठाकरेंची भाजपशी जवळीक वाढली होती। मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणलं होतं। त्यामुळे मनसे भाजप संभाव्य युतीची चर्चा रंगली होती, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशामुळे ती चर्चा हवेतच विरली। तसंच भाजपच्या लेखी मनसेचं राजकीय महत्त्व कमी झालं। आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे आगामी काळात राजकारण ढवळून निघणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।